नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। आपल्या मेलेल्या बहिणीच्या अकाउंटमधले पैसे काढण्यासाठी एक आदिवासी व्यक्ती बँकेत गेला। बँकेच्या कर्मचाऱ्यांनी आधी डेथ सर्टिफिकेट आणायला सांगितलं, मग नॉमिनी वगैरेचे पेपर्स। आदिवासी अशिक्षित असल्यामुळे त्या माणसाला यातलं काहीच माहिती नव्हतं। डेथ सर्टिफिकेट नाही म्हटल्यावर बँक कर्मचारी म्हणाले, मग अकाउंट होल्डरलाच घेऊन या। हे सगळं सारखं झाल्यावर एक दिवस त्या आदिवासीने सरळ आपल्या बहिणीची पुरलेली डेड बॉडी उकरून काढली आणि बँकेत नेऊन टेबलावर ठेवली। ही घ्या अकाउंट होल्डर। बँकेच्या कर्मचाऱ्यांची फाटल्यावर मग पोलिसांना बोलावलं। पोलिसांनी उलट बँकवाल्यांना झापलं। नीट प्रोसेस सांगायची सोडून नियम अटी खेळ खेळत बसलेत। शेवटी पोलिसांनी सांगितल्यावर बँकवाल्यांनी या आदिवासी व्यक्तीची मदत करण्याचं आश्वासन दिलं। मग डेड बॉडीला पुन्हा एकदा सन्मानपूर्वक दफन करण्यात आलं। हे सगळं ओडिशामध्ये झालंय आणि अकाउंट मधली रक्कम होती फक्त 20,000 रुपये। आपण फक्त भाजीवालेही कसं आता UPI-ने पैसे घेतात म्हणून स्वतःचं कौतुक करून घेऊ। नियम फॉलो करणं चुकीचं नाही, डॉक्युमेंट्स मागणंही चुकीचं नाही, पण समोरच्या व्यक्तीला काहीच माहिती नाहीये म्हणल्यावर त्या व्यक्तीस सगळं नीट समजावून सांगणं बँकेच्या कर्मचाऱ्यांची जबाबदारी असायला हवी। अर्थात लंच ब्रेक मधून वेळ मिळाला तर पुरावा म्हणून मृत्यू झालेल्या बहिणींचा सांगाडा बँकेत घेऊन जातानाचा ओडिशातील आदिवासी व्यक्तीचा व्हिडिओ व्यवस्थेच्या कानाखाली दिलेली सनसनीत चपराक आहे। तुम्ही देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर्सची करा किंवा जनधन योजनेअंतर्गत देशातील प्रत्येक व्यक्तीचं बँक खातं उघडा। त्याला इथे तोपर्यंत अर्थ नाही जोपर्यंत व्यवस्थेतील झारीतल्या शुक्राचार्यांना तुम्ही सरळ करत नाहीत आणि माणसाला माणूस म्हणून वागणूक देण्याचं शिकवत नाही। सरकार यातून बोध घेईल ही अपेक्षा। रोहित पवार, आवाज महामुंबईचा चॅनलसाठी विजय गायकर, ओरिसा।